नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला सर्वांना माहिती असेल डिप्लोमा फर्स्ट इयरच्या कॅपराउंड 2 ची फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फॉर्म सुद्धा भरले असेल आणि बरेचसे विद्यार्थी ही वाट पाहतात की विनीत सर केव्हा व्हिडिओ टाकेल. माझा मोठ्या भाऊचा व्हिडिओ अजून यायचा बाकी सर, तो आल्याशिवाय मी भरणार नाही फॉर्म. ठीक आहे, त्याच्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून धन्यवाद. तर बघा विद्यार्थी मित्र हो, आता बघा ज्यांनी फॉर्म भरला असेल तर आनंदाची गोष्ट आहे आणि ज्यांनी अजून भरायचा बाकी असेल त्यांनी थोडं समजून घ्या. ठीक आहे, दोघांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही काय चुका केल्या असेल हे सुद्धा महत्त्वाचे आहे. बरं, 3 चुका आहे ज्या बरेचशे विद्यार्थ्यांनी केलेल्या आहे. बरोबर आहे. म्हणजे आता मी तर तुम्हाला कॅप राउंडची संपूर्ण प्रोसेस सांगितली होतीच. बरोबर आहे. मला असं वाटलं की ठीक आहे, काही गरज नसेल आता विद्यार्थ्यांना, पण तरी सुद्धा मला सकाळपासून खूप कॉल येत आहे की सर असा फॉर्म भरला बरोबर आहे का, असा फॉर्म भरला बरोबर आहे का, अरे हो तुला एवढी घाई झाली होती तर मग विषय आता चुकवून ठेवला नाही यार फॉर्म, मग खूप वाईट वाटतं मला ते डायरेक्टली. बरोबर आहे. तर या चुका तुम्ही करायला नको यासाठी हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे. ठीक आहे, चला. आणि बघा बेटा, घाई का बरं करताय? अरे येऊ द्या ना व्हिडिओ पहिले पूर्ण बघा, समजून घ्या या चुका कोणकोणत्या चुका व्हायला नको या पहिले बघून घ्या आणि मग नंतर फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे, चला. तर मग आता ज्यांना घाई झाली होती, सॉरी यार, आता मी काही करू शकत नाही, पण बघा ज्यांचा फॉर्म चुकलाय त्यामध्ये तर आता काही एडिट वगैरे होऊ शकत नाही, काही बदल वगैरे होऊ शकत नाही. अरे घाई करायची तर अभ्यासाची करा ना यार. अरे अभ्यासाची करा म्हणजे आपले कोर्स घ्या, कोर्स आहे आपल्या ऍप्लिकेशनवर. अरे विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन डाउनलोड करा. अरे अभ्यासाला लागा. अरे 1899, अरे फक्त कॉस्ट आहे रे त्याची रे. अरे मॅथ्स आहे, इंग्लिश आहे, केमिस्ट्री, फिजिक्स आहे. अरे लागून जा रे अभ्यासाला रे. याची घाई करा, याची घाई नाही तुम्हाला कॅप राउंड फॉर्म भरायची घाई आहे. ठीक आहे, असो समजून घ्या, मजाकचा विषय होता. पण बघा बेटा, आता 3 महत्त्वाच्या चुका कोणकोणते विद्यार्थी करतात आणि पालक हो, तुम्ही जर समजा हा व्हिडिओ जर बघत असाल तर नक्की व्यवस्थित बघा, पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचे सुद्धा भरपूर सारे कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. ठीक आहे ना. चला, आता 3 चुका करतात त्यामधली पहिली चूक. आता बऱ्याचशे विद्यार्थी म्हणतात की नाही सर, आम्हाला सेकंड राऊंडला कॉम्प्युटर किंवा आयटीच पाहिजे, ते बी गव्हर्नमेंटच पाहिजे आणि मला टक्के सर 70%. अरे नाही यार, अरे तुला नाही पडणार नाही यार, तुला नाही लागणार ते कॉलेज. ठीक आहे ना. तर बघा, तुम्ही आता एक काम करायचं, ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला कोणतंही कॉलेज मिळालं नव्हतं, परत सेम चुका तुम्ही दुसऱ्या राऊंडला करू नका. दुसऱ्या राऊंडला ऍटलीस्ट मागचे जे कॉलेज तुम्ही टाकले होते ते टाका, पण अजून काही तुम्ही ऑप्शन्स वाढवा. म्हणजे जे विद्यार्थी कॉम्प्युटर आयटी करताय, बरोबर आहे, आता त्यांना थोडंसं एक तर तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजकडे शिफ्ट व्हावं लागेल. बरोबर आहे. नाही तर मग तुम्हाला वाटतं की नाही सर मला कॉम्प्युटर आयटीच पाहिजे, प्रायव्हेट पण चालेल, पण आता 70-75 वरचा प्रायव्हेट पण भेटत नाहीये. बरोबर आहे. मग सर मला तर कॉम्प्युटर आयटीच पाहिजे सर. मग तुम्ही एक काम करू शकता, डायरेक्टली कॉलेजमध्ये जा. कॉलेजला सांगा की सर आम्हाला तुमच्याच कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय. मग ते तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशन देतील. मग मॅनेजमेंट कोट्यातून ऍडमिशनसाठी तुम्हाला ते डोनेशन सांगतील की चला भाऊ 40,000 ते 50,000 आमचं डोनेशन आहे आणि तुम्हाला ओपन कॅटेगरीमधून ऍडमिशन घ्यावं लागेल. म्हणजे संपूर्ण फीज ही ओपनची भरावी लागेल. म्हणजे बघा, 40-45,000 तुमची ओपनची फी जाईल एका वर्षाची आणि 50,000 डोनेशन जाईल. पहिल्या वर्षालाच डोनेशन लागतं. बाकी तिघी वर्षाची तुमची डिप्लोमाची असेल ना, तुम्हाला ओपनची फीज भरावी लागेल. तर बघा, मी पहिला पर्याय सांगून दिला. ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटेज कमी आहे पण ज्यांची जिद्द आहे की मला कॉम्प्युटर आयटीच पाहिजे, ज्यांना मिळत नाहीये त्यांनी मग असं करा. तर बघा, सर्वात पहिली गोष्ट मला सर्वांना समजली असेल की नंबर ऑफ ऑप्शन्स वाढवा. प्रायव्हेट गव्हर्नमेंट कॉलेज होतं, प्रायव्हेट कॉलेज टाका. एखाद्या वेळेस तुमचं थोडंसं ब्रांच सोबत थोडंसं जर कॉम्प्रोमाइज करावं असं वाटलं असेल, म्हणजे तुम्हाला जर वाटतं की यार आता मला इलेक्ट्रिकल पण चालवून जाईल, ENTC पण चालवून जाईल, कारण यांचा कट ऑफ थोडासा कमी लागतो कॉम्प्युटर आयटी पेक्षा. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे तुम्ही टाकू शकतात. किंवा तुम्हाला जर वाटतं की नाही यार मला आता सिव्हिलमध्ये थोडासा इंटरेस्ट येतोय, मेकॅनिकलमध्ये इंटरेस्ट येतो, मायबाप ब्रांच आहे मेकॅनिकल, त्यामध्ये इंटरेस्ट येतोय, तर घेऊ शकता तुम्ही. बरोबर आहे. चला, दुसरी गोष्ट. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय, सर्वात महत्वाची. आता बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अजून सुद्धा म्हणतात की आम्ही एक काम करतो सर, आम्ही 8-9 ऑप्शन टाकतो, बस तेवढंच आम्ही टाकतो, जास्त आम्ही टाकत नाही. आणि हो, ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंटसाठी अप्लाय केलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी बघा पहिल्या कॉलेजला त्यांना बघा पहिल्या राऊंडला त्यांना कॉलेज एकदम छान मिळाले, बरोबर आहे. पहिल्या राऊंडला जवळपास त्यांना एकदम सुंदर असं कॉलेज वगैरे मिळालेलं आहे, बरोबर आहे. पण त्यांना असं वाटतं की अजून याच्यापेक्षा चांगलं भेटलं तर खूप छान होऊन जाईल. हे सपोज करा, एखाद्या विद्यार्थ्याला आयटीचं गव्हर्नमेंट भेटलंय, गव्हर्नमेंट आयटी भेटलेलं आहे, बरोबर आहे. पण त्याला असं वाटतं यार गव्हर्नमेंट कॉम्प्युटर भेटलं तर खूप छान होऊन जाईल, बरोबर आहे. मग तो विद्यार्थी काय करतो माहिती का, सेकंड राऊंडचा फॉर्म भरताना, आता मला सांगा, सिंपलशी गोष्ट आहे. तुम्हाला गव्हर्नमेंट कॉम्प्युटर पहिल्या नंबरला तुम्ही टाकलं होतं, 2 नंबरला तुम्हाला गव्हर्नमेंट आयटी टाकलं होतं, बरोबर आहे. IF म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेटा, बरोबर आहे. चला, आयटीला IF म्हणतात शॉर्टकट मध्ये, बरोबर आहे. चला, तर 2 नंबरला तुम्ही काय केलं माहिती का, आयटी टाकलं होतं, बरोबर आहे. आता हे कॉलेज तुम्हाला लागून गेलं, बरोबर आहे. हे कॉलेज तुम्हाला लागून गेलं. मग तुम्ही काय करता, कॅपराउंड 2 च्या फॉर्म भरताना काय करता, नवीन परत बेटरमेंटचा फॉर्म आहे का, मग चालू दे. अरे वा गव्हर्नमेंट कॉम्प्युटर, मग प्रायव्हेट कॉम्प्युटर, मग कारण बघा विषय काय माहिती का, की जे ऑप्शन तुम्हाला मिळालेलं आहे ना,
जे ऑप्शन तुम्हाला मिळालेलं आहे ना, हे ऑप्शन कॅपराउंड 2 च्या वेळेस तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला ते दिसत नाही. ते ऑटोमॅटिकली शेवटच्या ठिकाणी येऊन जातं. म्हणजे तुम्ही जेवढे पण कॉलेजेस वगैरे भरशाल ना, तुम्ही जेवढे पण कॉलेजेस टाकशाल ना, ब्रांच टाकशाल, जेवढं पण काय टाकशाल, सर्व भरल्यानंतर ऑटोमॅटिकली सर्वात शेवटी तुमचं हे कॉलेज येणार आहे. समजतंय का? बघा बेटा, म्हणजे समजा तुम्ही 2, 3, 4, 5 जेवढे पण कॉलेज टाकले, बरोबर आहे, तर सर्वात शेवटी तुमचा फॉर्म फिलिंग करून झाला, तुमचा फॉर्म फिलअप करून झाला की ऑटोमॅटिकली हे सर्वात शेवटी येऊन जाईल. म्हणजे पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज तुम्ही दुसऱ्या राऊंडच्या वेळेस ज्यावेळेस फॉर्म भरशाल ना, तर फॉर्म भरून झाल्यानंतर ऑटोमॅटिकली जे तुम्हाला पहिल्या राऊंडला मिळालेले जे बेटरमेंटसाठी तुम्ही ऑप्शन केलेलं होतं ना, ते कॉलेज तुमचं ऑटोमॅटिकली सर्वात शेवटी येऊन जाईल. समजतंय? मग आता तुमच्याकडून चूक काय होतं माहिती का, की तुम्हाला मिळालं होतं 2 नंबरचं कॉलेज, बरोबर आहे, आणि कॅप राउंड 2 च्या वेळेस तुम्हाला ते ऑप्शन दिसलंच नाही सुरुवातीला. मग तुम्ही डायरेक्टली प्रायव्हेट, गव्हर्नमेंट काहीच्या काही टाकत गेले, बरोबर आहे. आणि तुम्हाला समजा तुम्ही इथं टाकून दिलं आणि तुम्हाला मिळून गेलं प्रायव्हेट कॉम्प्युटर, बरोबर आहे. तुम्हाला मिळून गेला बेटा प्रायव्हेट कॉम्प्युटर. मग तुम्हाला असं वाटतं की सर आता आपल्याकडे 2 ऑप्शन आहे. सेकंड राऊंडला मला मिळालं होतं प्रायव्हेट कॉम्प्युटर आणि फर्स्ट राऊंडला मिळालं होतं गव्हर्नमेंटचा आयटी. मग आता मी काय करतो, या दोघी ऑप्शन पैकी एक चूज करतो. असं होत नाही. पहिलेच सांगतो मी तुम्हाला. बघा, जर सेकंड राऊंडला तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट झालं ना, तर फर्स्ट राऊंडचं जे कॉलेज आहे ते ऑटोमॅटिकली कॅन्सल होतं. म्हणजे गव्हर्नमेंट आयटी तुमचं आता गेलं. तुम्हाला घ्यावं लागेल आता प्रायव्हेट कॉम्प्युटरला. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पहिल्या 3 जे प्रेफरन्स असतात ते डायरेक्टली ऑटो फ्रीज होऊन जातात, बरोबर आहे. तुम्हाला प्रायव्हेट कॉम्प्युटरला घ्यावं लागेल. म्हणजे गव्हर्नमेंट आयटी मस्त भेटलं होतं पहिल्या राऊंडला, आता प्रायव्हेट कॉम्प्युटरमध्ये जावं लागतं तुम्हाला. असं सुद्धा होतं. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना चुक्या करून टाकलेल्या आहे. सर आम्हाला एक कॉलेज मिळालं होतं, आम्हाला हाच किस्सा आला होता. सर आम्हाला गव्हर्नमेंटचं आयटी मिळालं होतं आणि आम्ही सेकंड कॅप राउंडचा फॉर्म भरत होतो. तर आम्हाला काही ते आयटी वगैरे काही दिसलं नाही. तर आम्ही सर्व भरलं. आम्ही प्रायव्हेट टाकली, गव्हर्नमेंट टाकली. अरे तुम्हाला जर चांगला कॉलेज मिळालं होतं तर प्रायव्हेट टाकायची गरज काय होती? येतंय का लक्षात? अरे जर समजा तुम्हाला 2 नंबरचा 3 नंबरचं कॉलेज मिळालं होतं ना, तर याच्या फक्त वरचेच ऑप्शन तुम्ही टाका ना डायरेक्टली. जे टॉपचे त्याच्यापेक्षा जे बेटर आहे. अरे बेटरमेंट म्हणजे काय? त्याच्यापेक्षा चांगलं. अरे त्याच्यापेक्षा चांगलं शोधा ना तुम्ही. त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचे कॉलेज टाकता तुम्ही. तर बऱ्याच जणांनी प्रायव्हेट कॉलेज बी टाकून दिले, सर्व टाकून दिलं. आता साहजिकशी गोष्ट, सिंपलशी गोष्ट आहे. तुम्ही जर समजा गव्हर्नमेंटचं आयटी खाली टाकलंय, आता तुम्हाला वरचं समजा जे पण काय असेल, एखादं कॉलेज तुम्हाला लागून जाईल. ते लागलं की तुम्हाला ते घ्यावं लागेल पहिल्या 3 मध्ये असेल तर. तर हे अशा चुका करताय भरपूर जण. अरे असं नका करूया. बघा मी हे ऑलरेडी या सर्व गोष्टी तुम्हाला समजावल्या होत्या. सर्व गोष्टी मी तुम्हाला समजावल्या होत्या डायरेक्टली, की असं असं आहे. तुम्हाला डायरेक्टली कॅप राउंडचं सर्व गोष्टी तुम्हाला समजावून दिल्या होत्या, की असं असं असतं, तसं असतं. सर्व गोष्टी सांगितल्या होत्या डायरेक्टली. अरे यार, पुढे गेलं रे ते कॉलेज. ठीक आहे, असो. तर असं नका करत चला. ठीक आहे. चला आता आपला विषय काय होता, आणि हा तिसरी सर्वात महत्वाची चुकी करता बघा, ते सांगतो तुम्हाला आता. चला ते समजलं तुम्हाला. तर सेकंड राऊंडला तुम्ही कॅप राऊंडचा फॉर्म भरताना जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा जे बेटर असेल ना, तेच ऑप्शन तुम्ही कॅप राऊंड 2 च्या वेळेस भरताना टाकायचे. त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचे कॉलेज टाकायची गरज नाही. फक्त जे मिळालेलं आहे त्याच्या वरचेच कॉलेज तुम्ही टाका. नवीन फॉर्म भरावा लागेल तुम्हाला पहिल्यापासून, पण जे तुम्हाला ऑलरेडी मिळालेले बेटा त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज टाका. त्याच्या खालचे कॉलेज टाकू नका, नाही तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. बरं चला, हे तर आम्हाला समजलं. आता तिसरी सर्वात महत्वाची चुकी, सर्वात महत्वाची चुकी डायरेक्टली, बरोबर आहे. चला ऐकून घ्या. आता बरेचसे विद्यार्थी काय म्हणतात की सर नाही सर, मग मला गव्हर्नमेंट कॉम्प्युटरच पाहिजे सर. मला गव्हर्नमेंट कॉम्प्युटरच पाहिजे आणि ते जळगावचंच पाहिजे डायरेक्टली, बरोबर आहे. आणि मला पर्सेंटेज आहे सर, मला पर्सेंटेज सर 89%. ठीक आहे. चला आता मला समजा मिळालं आहे आयटी, मला मिळालं आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिळालेलं आहे मला, बरोबर आहे. चला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिळालेलं आहे आणि मला कॉम्प्युटरच पाहिजे. अरे बापरे, आता काय करायचं? 89% आहे, बरोबर आहे. गव्हर्नमेंटचं आय एफ तुम्हाला मिळालेलं आहे ऑलरेडी, बरोबर आहे. चला, आणि तुम्हाला कॉम्प्युटर ट्राय करायचं आहे. तुम्हाला काय करायचं? कॉम्प्युटर ट्राय करायचं आहे, बरोबर आहे. आणि तुमचं असं म्हणणं आहे की मी चौथ्या राऊंड पर्यंत ट्राय करेल. किती राऊंड पर्यंत? चौथ्या राऊंड पर्यंत ट्राय करेल. मी शेवटपर्यंत ट्राय करेल. आमच्या विनीत मास्तरने सांगितलं शेवटच्या राऊंड पर्यंत झुंजून जायचं आणि चांगली ब्रांच, योग्य ती ब्रांच, आपल्यासाठी बेस्ट ब्रांच निवडायची. हो सर, बरोबर आहे. पण आता विषय काय माहितीये का, की जसं तुम्ही कॅप राउंड 2 चा फॉर्म भरशाल तर 1 नंबरला तुम्ही कोणतं कॉलेज टाकशाल? गव्हर्नमेंट कॉम्प्युटर, बरोबर आहे. हो सर, आम्ही एकच ब्रांच टाकणार आहे सर, बस एकच टाकणार आहे, दुसरी आम्ही टाकणार नाहीये. अरे बाबांनो, पण विषय काय होतो माहितीये का, की सेकंड कॅप राउंडच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही भरताना फॉर्म, तुम्ही जर बेटरमेंट केलं असेल ना,
तर जे कॉलेज समजा आता बघा, सपोज करा जर समजा तुम्हाला गव्हर्नमेंटचं IF मिळालं होतं, काय मिळालं होतं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिळाली होती, बरोबर आहे. तर सेकंड राऊंडचे फॉर्म भरताना पहिलं कॉलेज तुम्ही टाकलं गव्हर्नमेंट कॉम्प्युटर, पण दुसरं आणि एकच कॉलेज तुम्ही म्हणशाल की सर मी एकच कॉलेज टाकणार आहे, बस एकच कॉलेज. अरे पण विषय काय होता माहिती का, की दुसरं म्हणजे पहिल्या राऊंडला जे कॉलेज तुम्हाला मिळालं होतं ना, हे ऑटोमॅटिकली तुम्ही जेवढे फॉर्म भरताय, जेवढे ऑप्शन भरताय तुम्ही कॅप राऊंडच्या फॉर्म मध्ये, बरोबर आहे, ऑटोमॅटिकली सर्वात लास्टला तुमचं पहिल्या राऊंडला मिळालेलं बेटरमेंट वाला कॉलेज ऑटोमॅटिकली येतं. समजतंय का? समजतं इथपर्यंत मला काय म्हणायचं आहे. म्हणजे तुम्ही दुसऱ्या राऊंडला फॉर्म भरला आणि एकच कॉलेज, मला एकच कॉलेज टाकायचं, ते भेटलं तर ठीक, नाही तर मी दुसरा राऊंड परत पुढचा असं करेल मी. अरे पण तसं नसतं. एक कॉलेज तुम्ही टाकलं ना, पण विषय काय होतो की तुम्हाला पहिल्या राऊंडला गव्हर्नमेंटचं IF भेटलं होतं, ते ऑटोमॅटिकली लास्टला येऊन जाईल. आता लास्ट म्हणजे काय, एकच तुम्ही कॉलेज टाकलं तर 2 नंबरला तुमचं हे येऊन जाईल. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सेकंड कॅप राऊंड मध्ये पहिल्या 3 नंबरचे जे कॉलेज मिळाले, आपले पहिल्या 3 पैकी जर कॉलेज मिळाले तर ते काय होतात, ऑटो फ्रीज होतात. ते काय होतात बेटा, ऑटो फ्रीज होतात. समजतं माझ्या पालकांनो, माझ्या आई वडिलांनो, माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो. बघा तो विषय तुम्ही बघता एकच टाकलं होतं, पण हे तर ऑटोमॅटिकली येऊन गेलं डायरेक्टली. आता हे झालं 1 नंबर, हे झालं 2 नंबर, बरोबर आहे. आणि 3 नंबरला तुम्ही काही टाकलंच नाहीये. जर समजा पहिल्या 3 पैकी जर तुम्हाला कोणतंही कॉलेज मिळालं, ते डायरेक्ट तुमचं ऑटो फ्रीज होणार आहे. म्हणजे आता कॅप राऊंड 2 ला 2 नंबरचा IF जरी तुम्हाला मिळालं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जरी मिळालं, ते डायरेक्टली ऑटो फ्रीज होणार आहे. म्हणजे तुम्हाला आता पुढचा राऊंड ट्राय करता येणार नाही. ठीक आहे. हो सर, हे तर विषय गंभीर झाला सर. मग आम्ही चौथ्या राऊंड पर्यंत कसं काय ट्राय करू, आम्हाला फक्त एकच कॉलेजसाठी ट्राय करायचं, बरोबर आहे. मग आता आम्ही काय करू, तर तुमच्यासाठी एक बेस्ट ट्रिक मी घेऊन आलेलो आहे. ठीक आहे. ट्रिक म्हणजे काय ते दरवर्षी सांगतो मी डायरेक्टली विद्यार्थ्यांना. ठीक आहे, चला सो चलो आता बघा विषय काय होता. अरे देवा पांडुरंगा, सॉरी. चलो, हे तुम्ही समजा पहिला फॉर्म तुम्ही असा भरला होता, बरोबर आहे. हो सर, बरोबर आहे सर, बरोबर आहे. तुम्हाला होते 89%, बरोबर आहे. हो सर, एकदम बरोबर, तुम्ही एकदम बरोबर ओळखलं सर. 89% तुम्हाला होते, बरोबर आहे. आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मिळाली होती आणि तुम्हाला अप्लाय करायचं फक्त कॉम्प्युटरला. तर मी हे समजून घेतलं. आता बघा आम्ही काय करतो, फॉर्म भरताना काय करतो बघा, लक्ष द्या. तर या ठिकाणी आमचा अनुभव कामा येतो थोडा थोडा. ठीक आहे, चला. तर आम्ही काय करतो आता, फॉर्म भरताना 1 नंबरला टाकला मी गव्हर्नमेंटचं कॉम्प्युटर, बरोबर आहे. ज्याचा कट ऑफ जवळपास 91-92च्या आसपास होता, 91-92च्या आसपास होता, बरोबर आहे. ते आपल्याला मिळालं होतं का पहिल्या राऊंडला, नाही. मग आता 2 नंबरला काय टाकू सर, कारण 2 नंबरचं आणि 3 नंबरचं हे काय होणार आहे, आमचे ऑटो फ्रीज होणार आहे. हे काय होणार आहे, आमचे ऑटो फ्रीज होणार आहे. तर तुम्ही एक काम करा ना, तुम्हाला माहिती ना या ठिकाणचा मागच्या वेळेचा कट ऑफ होता समजा 91%चा, 91%चा काय होता मागच्या वेळेचा कट ऑफ होता, बरोबर आहे. तर तुम्ही या ठिकाणी आणि या ठिकाणी, बरोबर आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या प्लेसला तुम्ही असं कॉलेज टाका की ज्याचा कट ऑफ तुमच्या पर्सेंटेजच्या खूप दूर आहे, आवाक्या बाहेर आहे. म्हणजे पुण्याचं गव्हर्नमेंट झालं, मुंबईचं ठाण्याचं गव्हर्नमेंट कॉलेज झालं, अरे यांचा कट ऑफ आहे 94-95 कट ऑफ आहे डायरेक्टली. आता मला सांगा, तुम्हाला 91 वाला मिळालं नाही, तुम्हाला 94-95 वाला मिळणार आहे का? आणि ते सुद्धा अदर दॅन होम डिस्ट्रिक्ट. आता तुमचं होम डिस्ट्रिक्ट समजा तुम्ही जळगावचे आहात, बरोबर आहे. आता मी जळगावचा म्हणून समजा सांगतो, होम डिस्ट्रिक्टला तुम्हाला भरपूर जागा असतात, बरोबर आहे. आता तुम्ही आहे होम डिस्ट्रिक्टचे जळगावचे, आता तुम्ही जर समजा मुंबईचा समजा तुम्ही टाकणार आहे, मुंबई किंवा पुण्याचा टाकणार आहे, तर तुमचा कट ऑफ तर जास्तच राहणार आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय केलं पाहिजे माहिती आहे का, मग टाका गव्हर्नमेंट पुणे. इथे जळगावचं होतं समजा, गव्हर्नमेंट जळगाव, गव्हर्नमेंट पुणे कॉम्प्युटर, ज्याचा कट ऑफ 94-95, तो तर आपल्याला लागणारच नाही, तो तर असावी आपल्याला लागणार नाही डायरेक्टली, बरोबर आहे. चला नंतर टाका गव्हर्नमेंट पुण्याचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा कट ऑफ आहे 93-94चा कट ऑफ आहे डायरेक्टली, बरोबर आहे. ते आपल्याला असं बी लागणार नाही, असं बी लागणार नाही. भरले का 3 ऑप्शन भरले. आता सोडून द्या, आता फॉर्म सोडून द्या, आता फॉर्म सोडून द्या, बरोबर आहे. आता बघा 3 फॉर्म भरले, तुम्ही 3 नाव भरले, तर बघा तुम्हाला पहिल्या राऊंडला मिळालं होतं गव्हर्नमेंटचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. तर हे ऑटोमॅटिकली बेटा, बरोबर आहे. बघा तुम्ही 3च फॉर्म भरले, 3च नाव टाकले, बरोबर आहे. तर हे ऑटोमॅटिकली तुमचं येऊन जाईल 4थ्या नंबरवर. हे तुमचं ऑटोमॅटिकली येऊन जाईल बेटा 4थ्या नंबरवर. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना. म्हणजे जर समजा सेकंड कॅप राऊंडला आता बघ गव्हर्नमेंट जळगावचं मिळालं तर आनंदाची गोष्ट आहे, हे तर आम्ही घेऊन टाकू. पण जर आता पुण्याचं आणि मुंबईचं, पुण्याचं जे कॉलेज आहे ते मिळणार आहे का, असं बी आपल्याला, असं बी ते आपल्याला मिळणार नाहीये. ठीक आहे ना, असं बी ते आपल्याला मिळणार नाही. तर याचा काही संबंधच नाही, याचा काही डायरेक्ट संबंधच नाही डायरेक्टली, बरोबर आहे. जर या तिघांपैकी जर समजा हे मिळालं तर ठीक आहे, हे तर असे बी मिळणार नाही आपल्याला, कारण याचा कट ऑफ जर बघितला ना आपण, याचा कट ऑफ लागतो समजा, याचा कट ऑफ आहे 95%, याचा कट ऑफ आहे 94%. अबे हे लागणार आहे का आपल्याला, नाही.
हा एफ आपल्याला लागून गेला होता, कारण याचा कट ऑफ होता समजा 88चा कट ऑफ होता, तर हे आपल्याला लागून गेलं होतं, हे आपल्याला लागून गेलं होतं, बरोबर आहे. चला, तर हे तर आपल्या आवाक्या बाहेर आहे, ते इथं काही भेटणार नाही. म्हणजे सेकंड कॅप राऊंडला जर नाही बी भेटलं आपल्याला गव्हर्नमेंट जळगाव, तर आपलं गव्हर्नमेंट आयटी सेफ आहे, गव्हर्नमेंट आयटी सेफ आहे. मग परत कॅप राऊंड ठेवला, परत असंच करायचं. परत एक नंबरला गव्हर्नमेंट जळगाव, मग परत आता बघा तिसऱ्या कॅप राऊंडला कसं असं माहिती का, पहिले 6 कॉलेजेस जर मिळाले तर आपले ऑटो फ्रीज होतात. बघा कॅप राऊंड 1 कॅप राऊंड 2 पर्यंत वाट बघा, नसेल तर कॅप राऊंड 3 ला आपलं ग्रुपच्या ऍडमिशन घेऊन घ्या. येते लक्ष तुम्हाला. तर ही गोष्ट तुम्हाला करायची आहे. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय केलं माहिती का, 1 नंबर गव्हर्नमेंट जळगाव टाकून दिलं, 2 नंबर हे टाकून दिलं. 2 नंबर हे आलं, म्हणजे हे नाही टाकलं, त्यांनी स्वतःहून नाही टाकलं, हे ऑटोमॅटिकली येऊन जातं बेटा. ठीक आहे ना, ऑटोमॅटिकली येऊन जातं बेटा बाळांनो. ठीक आहे ना, तर हे ऑटोमॅटिकली आलं. आता पहिल्या 3 पैकी जर त्यांना मिळालं तर ते असं बी काय होणार आहे, ऑटो फ्रीज होणार आहे. तर या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायला हवी असं मला वाटतं. ठीक आहे, चला. तर बघा मी प्रयत्न तर केलाय, कारण या गोष्टी थोड्या कॉम्प्लिकेटेड आहे. एवढ्या पण कॉम्प्लिकेटेड नाहीये, पण थोड्या कॉम्प्लिकेटेड आहे, बरोबर आहे. आता आम्ही याच्यापासून जवळपास 9 वर्ष आले, आम्ही याच्यातच खेळतोय डायरेक्टली, बरोबर आहे. तर आता या गोष्टी आमच्या आता कसं माहिती का, ज्याच्या त्याच्या गोष्टींचा किंग जो तो असतो. आता तुम्हाला बघा, तुमचे समजा एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही काम करत असाल, ज्या प्रोफेशनमध्ये तुम्ही काम करत असाल त्याची किंग तुम्ही स्वतः आहे, बरोबर आहे. तसं आमच्या गोष्टींच्या माहिती आम्हाला भरपूर काही गोष्टी असतात, आणि त्यामुळे मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हेल्प करत असतो. माझे जे क्लासचे विद्यार्थी आहे ऑफलाईनचे, त्यांना मी सांगितलं, बाळांनो तुम्ही आज घाई करू नका, उद्या मी तुमचा फॉर्म सर्वांचा भरून देईल, काळजी करू नका. बघा बेटा, तुमच्यासाठी पण तेच सांगतोय, तुमच्या पालकांना व्यवस्थित समजवा, तुमच्या सायबर कॅफेवाल्यांना व्यवस्थित समजवा आणि प्रॉपर फॉर्म भरून घ्या. ठीक आहे ना. आणि बघा पालकांनो, तुम्हाला सप्रेम नमस्कार माझा. तुमच्या ह्या ज्या चुका आहे ना, त्या थोड्या टाळत जा आणि काही नका करत जाऊ. असं काही नाही होणार आहे, की मी पहिला फॉर्म भरला तर माझा पहिले नंबर लागणार आहे. असं काहीच नाहीये. ठीक आहे ना. बघा, पहिले सर्व माहिती घेत चला. सर्व संपूर्ण गोष्टी जिथून जे भेटेल ना, ते घेत चला. बरोबर आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही इम्प्लिमेंटेशन करा असं मला वाटतं. ठीक आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, तुमच्या विद्यार्थ्यांची पालकांना सांगतोय आणि मुलांना तुम्हाला पण ऐकून घ्या. बघा, तुमच्या मुलांची जी फायनल बोर्डाची एक्झाम आहे, ही असणार आहे नोव्हेंबरच्या एंडिंगला, बरोबर आहे. म्हणजे 15 ते 16 नोव्हेंबरच्या आसपास तुमचे पेपर सुरू होऊन जाणार आहे. तर बघा, आपल्याकडे दिवस भरपूर कमी बाकी आहे. त्यामध्ये गणपती आहे, दसरा आहे, देव्या आहे, दिवाळी आहे, भरपूर सण चालू होणार आहे आता. मग काही गोपाळाष्टमी आहे, गोकुळाष्टमी आहे, दहीहंडी आहे, म्हणजे भरपूर सण आता येणार आहे, बरोबर आहे. तर बघा, अभ्यास करायला खूप विषय गंभीर होऊन जाईल डायरेक्टली, आणि कॉलेज चालू व्हायला अजून सुद्धा 15 ते 20 दिवस बाकी आहे. तर आतापासूनच अभ्यास चालू करून द्या विद्यार्थ्यांनो. आणि कसं आहे माहिती आहे का, की नंतर प्रॉब्लेम्स क्रिएट होतात, बरोबर आहे. तर बघा, डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या डेमो लेक्चरच्या लिंक टाकल्या, डेमो लेक्चरच्या, म्हणजे मी कसं शिकवतो, बरोबर आहे. आता बघा, तुम्हाला पहिल्या सेमिस्टरला कोणकोणते विषय असेल, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी घ्यायच्या आहे, हे सुद्धा मी सर्व काही टाकलेलं आहे, बरोबर आहे. तुम्ही एकदा जा, कोणकोणते विषय आहे एकदा व्यवस्थित समजून घ्या, बरोबर आहे. त्यानंतर कोणत्या विषयाला किती वेटेज आहे, कोणकोणत्या विषयामध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे, प्रत्येक विषयाचा सिलेबस मी प्रॉपर डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. आणि पहिलं जे चॅप्टर आहे ना, मी फ्री ऑफ कॉस्ट शिकवलेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जा आणि पहिलं चॅप्टर आतापासून म्हणजे एकदम परफेक्ट करून टाका. समजतंय का? बरोबर आहे. आणि बघा, जर तुम्हाला असं वाटतंय आमचे ऑनलाईन क्लासेस जर जॉइन करायचे, तर बघा, रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये आपले सर्व कोर्स, सर्व जे आपले क्लासेस आहेत ते रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये अवेलेबल आहे, एकदम प्रॉपर. म्हणजे मॅथ्स आहे, तर मॅथ्सचे जेवढे पण चॅप्टर्स आहे, आता तुम्ही बघायला गेलं तर 12 चॅप्टर्स आहे, 11-12 चॅप्टर्स आहे. तर ते 11 ते 12 म्हणजे तसं पाहिलं तर 11च आहे. 12वा जो पार्ट आहे तो तुम्हाला मी असंच शिकवून दिला, कारण ते जे डिटर्मिनंटचा कॉन्सेप्ट होता ना, तो आता काढून टाकला सिलेबसमधून, पण तो महत्त्वाचा आहे. त्याच्या बेसिसवर प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, भरपूर टाईप त्याच्यावर डिपेंड आहे, म्हणून मी 12 म्हणतो. तर 12 चॅप्टर मॅथ्सचे पूर्ण प्रॉपर व्यवस्थित शिकवले गेलेले. एक्झामच्या टायमाला मी लाईव्ह रिव्हिजन घेतो, लाईव्ह युट्यूबवर लाईव्ह येतो, क्रॅश कोर्स तुमचा फ्री ऑफ कॉस्ट आहे. नंतर इंग्लिश कम्युनिकेशन स्किल तुम्हाला प्रॉपर दिला गेलेला आहे. केमिस्ट्री, फिजिक्स याच्या IMP व्हेरी IMP टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला दिलेला आहे डायरेक्टली, बरोबर आहे. म्हणजे हा जो 1899चा जो कोर्स आहे ना, यामध्ये तुम्हाला IMP क्वेश्चन बँक, ज्या MSBT बोर्डाला भरपूर वेळा विचारलेले जे प्रश्न आहे, जे आम्ही संपूर्ण काढून ठेवलेले तुमच्यासाठी, फक्त बस या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला देऊ. प्रॉपर नोट्स, फॉर्म्युलाच्या नोट्स, सर्व. आणि बघा, जो विद्यार्थी आतापासून अभ्यासाला लागेल ना, मॅथ्सचे लेक्चर बघणं स्टार्ट करून टाकेल. आणि बघा, तुम्ही सुद्धा बघा पालकांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांसोबत बसा आणि बघा, तुम्हाला सुद्धा माहिती पाहिजे की आपल्या विद्यार्थ्याला कोणता शिक्षक घडवतोय, बरोबर आहे. आमचं शिकवणं कसं आहे, मी तर म्हणतो पालकांना सुद्धा समजून इतकी सुंदर भाषा आणि एकदम सिंपल लेवलपासून मी घेऊन गेलेलो डायरेक्टली, बरोबर आहे. आता बघा, ऑनलाईनचा हा फायदा तुम्हाला आहे की विद्यार्थ्याला जर नाही समजलं ना, तो परत मागे जाऊन परत बघू शकतो, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यानंतर क्रॅश कोर्स आहे. आणि प्राइस म्हणजे मला असं वाटतं, जर तुम्ही बघा कॉलेज जर मोठं निवडत असेल, तर मला असं वाटतं ही प्राइस तुमच्यासाठी एकदम नथिंग आहे डायरेक्टली. आणि दुसरी गोष्ट अशी की बघा, आता तुम्ही जर समजा ऑफलाईन क्लास जरी लावला असेल, बरोबर आहे, पण आता ऑफलाईन क्लास सोबत जर समजा काही अडलं नडलं, तर मग काही ना काही तर सपोर्ट पाहिजे ना. आणि सर्व विषय डायरेक्टली, तर मला असं वाटतं खूप कमी अमाऊंट आहे. तुम्हाला जर वाटतंय की जर आमचा कोर्स घ्यायचा आहे आणि आम्हाला थोडासा डिस्काउंट, 100-1 डिस्काउंट मिळाला बरं होऊन जाईल, तर आमची हेल्पलाईन नंबर, या हेल्पलाईन नंबरची तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा. ठीक आहे ना. आणि आता शक्य नाही होत, कारण खूप जास्त कॉल येत आहे आणि माझे ऑफलाईन करायचं, कारण बघा
माझं 11वी-12वी आहे, बरोबर आहे. ते मला बघावं लागतं. जे-डबल-ई नीटची तयारी विद्यार्थ्यांची करून घ्यावी लागते. फर्स्ट इयर इंजिनिअरिंगचे ॲडमिशन मला बघावं लागतात. त्यानंतर डिप्लोमा आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर समजा 5वी ते 10वीचे विद्यार्थी असतात भरपूर सारे, बरोबर आहे. म्हणजे असे भरपूर आहे. तर जवळपास आपल्या बरोबर आहे अयोध्यानगरमध्ये जर बघितल्या तर 2 ब्रांचेस आपले आहे, बरोबर आहे. अयोध्यानगरला, जळगावला, जळगावची गोष्ट करतो. तर बघा थोडंसं नाही जमत. सर्वांचे कॉल रिसीव्ह करायला नाही जमत. नंतर ऑनलाईन रेकॉर्डिंग करावं लागते. तुमचे जे फर्स्ट इयरचे जे कोर्सेस आहेत त्याला अपडेट करणं सुरू आहे. नवीन-नवीन जे न्यूमेरिकल्स वगैरे जे मला असं वाटतं बघा मागच्या वर्षीच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्या कोर्समध्ये हे जे कोर्स आहे ना, मागच्या वर्षी सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळून जाईल, बरोबर आहे. त्यासोबतच मागचे सर्वचे सर्व क्वेश्चन पेपर मी तुम्हाला स्वतःहून सॉल्व्ह करून देईल. आता एवढं सर्व एवढ्याशा प्राईजमध्ये कोणीच देत नाही रे. तर हा विषय आहे. तर तुम्ही थोडंसं बघा आणि पालकांनो एवढा जास्त खूप जास्त विचार करू नका. आपल्या पाल्याच्या भवितव्याचा विचार करा. कारण बॅकलॉग जर पडले ना, बॅकलॉग जर लागलं ना, खूप त्रास होतो, खूप त्रास होतो. कारण बघा 10वी नंतर विद्यार्थी फ्रेश डिप्लोमाला एंटर झालेला आहे, बरोबर आहे. आता विषय काय की त्याला असं वाटतं की बुवा ठीक आहे ना, हे पण 10वी सारखं आहे, पण 10वी सारखं नाहीये. आणि त्यानंतर 10:30 ते 5:30 कॉलेज सुरू होईल, बरोबर आहे. सकाळी त्यांचं समजा जे पण काय असेल ते 1 तास लवकर निघा, 1 तास उशिरा पोहोचा, बरोबर आहे. एवढं समजा 9 ते 6 पर्यंत त्यांचं कॉलेज जवळपास झालं. घरी आल्यानंतर त्यांचं असाइनमेंट्स आहे, ट्युटोरियल्स आहे, मॅन्युअल्स आहे, शीट्स त्यांना काढावे लागतील. या सर्व गोष्टीमध्ये मला सांगा, त्याचा वेळ केव्हा जाईल ते समजणार नाही. आणि त्यानंतर मग अभ्यास केव्हा करेल विद्यार्थी? मग त्यामुळे सांगतो की आत्तापासूनच अभ्यासाला लागून जा. ठीक आहे. आणि एकदम छान, एकदम सुंदर पद्धतीने सर्व काही शिकवलेलं आहे. एकदा तुम्ही जा. आमचे फ्री डेमो लेक्चर आपल्या YouTubeला सुद्धा फ्री डेमो लेक्चर आहे. आणि बघा प्ले स्टोअरवर तुम्हाला फक्त विनीत ट्युटोरियल नावाचं ॲप्लिकेशन आहे. ते डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर रजिस्टर करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मग पहिलेच तुम्हाला एक बॅनर दिसेल की हाऊ टू यूज ॲप्लिकेशन. हे ॲप्लिकेशन कसं वापरावं? तो व्हिडिओ पहिले सर्वात आधी बघून घ्यायचा. म्हणजे डेमो लेक्चर कसे पाहायचे, नंतर PDF कशा पाहायच्या, नोट्स कशा पाहायच्या. त्याच्यानंतर जर समजा बघायला गेलं तर सर्व गोष्टी ॲप्लिकेशन संदर्भात त्या ठिकाणी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहे. ठीक आहे ना? तर बघा खूप जास्त विचार करू नका. ही रक्कम काही खूप जास्त मोठी नाहीये, पण तुमच्या पालकाचं भवितव्य घडेल. कारण कसं असतं माहिती आहे का, मी भरपूर वेळा पाहतो. मग नंतर विद्यार्थी काय होतं फर्स्ट इयरचे मॅथ्स बॅक पडतात, सायन्स बॅक पडतात आणि नंतर म्हणतात, की "सर आता आम्ही बॅक पडला, आता आम्ही काय करावं?" अरे बाबा सांगितलं तर होतं आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट अभ्यास कसा करावा? अभ्यासाला बसण्याआधी कोणकोणत्या गोष्टीचा विचार करावा? काही जर तुम्हाला थोडंसं डिप्रेशन वगैरे आलं असेल तर मोटिव्हेशननुसार पेपर टॉप कसं करावं? कारण मी स्वतः डिप्लोमाच्या 6च्या 6 सेमेस्टर टॉपर होतो. इंजिनिअरिंगला असताना मी युनिव्हर्सिटी टॉपर, गोल्ड मेडलिस्ट आहे. बरोबर आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, की एका टॉपरचा सल्ला तुमच्या मुलाला मिळणार आहे. हे माझ्या पालकांना एक कळकळीची विनंती आहे. तर खूप छान पद्धतीने सर्व काही सांगितलं. बघा तुम्ही म्हणशाल की सर खूप खूप जास्त सांगता आमच्या या कोर्सबद्दल. अरे बघा बेटा, ते व्हॅल्यू ॲडेड कोर्स आहे रे तो. खूप जास्त व्हॅल्यू ॲड करेल तुमच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये. ठीक आहे ना? आणि तुमचा विद्यार्थी जर बोलला, की सरांचं शिकवलेलं मला समजत नाहीये. मी डायरेक्ट सांगतो, की पूर्ण 100% रिफंड देऊन टाकेल मी डायरेक्टली. एवढी गॅरंटी मी स्वतःवर ठेवतो. कारण आपल्या कॉलेजचा जो टॉपर बघा, माझ्या वाटलंस तर माझ्या ऑफलाईन क्लासची टॉपरचं वाटलंस तर मी एक काम करेन. माझ्या YouTube चॅनलवर मी एक पोस्ट टाकणार आहे आता. त्याच्यावर बघून घ्या आपले टॉपर कसे आहे. हे तर माझे ऑफलाईनचेच टॉपर आहे. म्हणजे भरपूर असे जवळ-जवळचे टॉपर आहे. ऑनलाईनचे तर भरपूर आहे डायरेक्ट ऑनलाईनचे तर भरपूर टॉपर आहे डायरेक्टली. ठीक आहे ना? आणि एवढ्यांचे फोटो लावणे पॉसिबल होत नाही. ठीक आहे. चला तर आय होप सो की आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल तर आवडला असेल तर एक लाईक करून चला. चॅनलला सबस्क्राईब करत चला. आणि आपलं अजून एक चॅनल आहे विनीत ट्युटोरियल नावाचा अजून एक आपलं YouTube चॅनल आहे. त्यावर सुद्धा आपले व्हिडिओ येतात, शिकवण्याचे व्हिडिओ येतात. ते सुद्धा तुम्ही सबस्क्राईब वगैरे करू शकता. ठीक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. डेमो लेक्चर बघा. आवडलं तर कोर्स परचेस करा. ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.